हो हो चालेल चालेल. कधी? हा ना बाबा आता लयच दिवस झाले. बरं चला बोलते मी नंतर. हा कोणाचा फोन होता? हो आमच्या यांचा होता. होय काय म्हणतो ते? काही नाही त्यांना म्हटलं आता बरेच दिवस झाले आलेच नाही, चक्कर मारून या एकदा गावाकडं. हा होय. मला काय म्हणायचं सुगंधा, तू इथं ते तिथं काय करायचं? रमेशला मुंबईत राहायची होय, हा. यायचं इथं गावाकडे मस्त काम करायचं राहायचं. इथं यायचं प्रपंच करायचा दणदणीत बायको पशी नवरा असल्यावर कसं. हा मग अहो पण ते मुंबईला आहेत म्हणून सगळं ठेवल्या ठिकाणी व्यवस्थित आहे. आता मुंबईत फ्लॅट झाला, त्यांनी परत आता एक गाडी घेतली काय सांगते? मग कंपनीत लावायला. परत एवढं इथं घर झालं, शेती व्यवस्थित आहे. फुकट आहे का एवढा पैसा पाणी खर्च? म्हणजे तुझ्या नवऱ्याला एवढा पगार मिळतो मुंबईत? अहो तुम्हाला माहिती का मुंबई अशी ना, तिथं गेल्यावर कोणताच माणूस उपाशी राहू शकत नाही माहिती का. होय. हा हे आम्हाला भेटून काही काम मुंबईत? तुम्हाला दोघांना वय हा भेटेल ना. आहे ना राव, तुला सांगतो दुकान बी असं एवढं वेळ चालत नाही. गावात एवढे दुकानं झालेत, गिराईक नाही काही नाही, अजिबात परवडत नाही. तुला सांगतो मला असं वाटतं ना जावं मुंबईला, तेवढे 4 पैसे मिळतील ना रे. हा मग काय इथं तरी काय करणार आहे. आणि तुम्ही असं महिन्यातून एक चक्कर पण मारली इकडे सुरेखाकडे तरी होतं ना, असं बी तर वर्षातून 6 महिने माहेरालाच असतं. हा मग काय एवढं काय. सुगंधा मी बी लय काटाळ भो श्याम्या. उठलं सुटलं का पाणी देते डबा भरून आपला तर निघ कामाला. तिकडे गेलं का उचल इटा उचल सिमेंट खाली माल मार भिताडीला. खरं हो तुम्ही पण दोघं जण जा मुंबईला, टेन्शनच राहणार नाही तुम्हाला दोघांना माहिती का. एक काम कर ना, रमेशला फोन कर ना, त्याला सांग ना, मग आमची सोय होईल त्याच्यापेक्षा राहायची. मुंबईत कोण आहे आम्हाला? हा बरं लावते मी लगेच. आणि कामाचा बी विचार, काही काम आहे काही काही नाही. लगेच जाऊ भो श्याम्या. मग काय आहे तर? बोलील ना. हॅलो अहो काही नाही ऐका ना, मी काय म्हणते हे श्यामराव जालू भाऊजी नाही का आपल्या गावातले, अहो ते पण म्हणताय तिकडं कामाला यायला. ऐका ना मी श्यामरावकडे देते. हा बोला त्यांच्याशी. धरा. हॅलो रमेश, कसा आहे? अरे काय नाही, हा ते आत्ता विषय चालला होता, इथं आलतो आम्ही. हा तर सुगंधा म्हणली चांगलं आहे मुंबईमध्ये, ते एवढं सगळं कमवलं त्याच्या जीवावरती, तर मग आम्ही पण म्हणलो काय मला बी इथं परवडत नाही काही. हा काही भेटेल का काम आम्हाला तिथं? हा जालू पण आहे, आम्ही दोघं बी येतो मुंबईला, होईन का सोय? हा नाही रे, तू बालपणाचे मित्र आहे आपण, बरोबर आहे ना. हा तू इथंच थांबू आम्ही. हां हां माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना. हा जमन ना लिखापडीचं काम, जाल्याचं नाही बरं का एवढं, पण ते उचलीन ना. मग काही असलं ते बॉक्स फिक्स काही काम असलं तसं करीन तो. हां हां चालतंय, मग आम्ही येतो बरं का लगेच. मग हां तयारी करतो, निघतो आम्ही. हां चालेल चालेल, हां चालते, काय अडचण नाही. हो ठेवतो मग. हां हे श्याम्या त्यांना खायला सांगितलं रे उचल साचलचं काम करीन जाल्या म्हणून. इथं उचलायचं आणि तिथं गेल्यावर बी उचलायचं का म्या? अरे मुंबईत काय दगडा विटा उचलायला लागायचं का? ऑफिस व्हायला काहीच काम नसतं. आलं का ऑफिस पुसून घ्यायचं, हा. पाणी द्यायचं, चहा द्यायचा, इकडची फाईल तिकडे तिकडची फाईल इकडे, एवढंच काम असतं. आणि तुम्हाला माहिती का बिलकुल उन्हात काम नसतं. मस्त तिथं एसी बीसी लावलेला असतो ऑफिस, ताण नाही. थंडगार वातावरणात काम करत तुला सांगतो. ए, मी दुपारी मस्त झोपत जाईन बघ तिथे येशील. अगोदर इथून जात खरी. बरं येऊ का? आम्ही तयारी करतो आम्ही. चालेल, ते चालेल. म्हणलं या काय अडचण नाही, राहायची खायची सगळी सोय करतो म्हणलं मी. तर सगळं आवरून घ्या व्यवस्थित, कपडे वगैरे घेऊन जा. आणि तुम्हाला काय काय लागेल ना त्या व्यवस्थित गरजेच्या वस्तू जवळ ठेवा. आणि तुम्ही पण, आणि त्या हिला समजून सांगा तुमच्या बायकोला, जाताना कटकट घालू नको, व्यवस्थित जा. तिला सांगतो ना सुगंधा पैसे जा बसायला. हा मी आहे नाही तर अशी मी एकटीच असते. ते बरोबर सांगन बायकोला. ते म्हणून आता मी आहे ना करोडपती होऊन येत असतो मुंबईहून, मग बायको त्याची लगेच पैशामुळे म्हणून जा 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 लगेच निघा. लगेच जा. हा, चल झाले उशीर होतो आपल्याला, येतो आम्ही. हा हा या. ते 2च गोणे आले का रे? 2 आले आहेत. 4 सांगितले होते ना त्याला आपण. आणखीन आता येत नाही नसतील तिथं. आता एक काम कर, ह्या 2 गोण्या आहेत ना त्या खालच्या पट्टीत कांद्याचे टाक सगळ्यांना, बरं का? ते काय चालू बी आला. चालू काय उद्योग करतो आज? काय नाही डेपुटी मी चाललोय आता तिकडं. कुठं चालला? काम जरा कामा दिवस आहे सध्या, काम करू लाग. नाही मुंबईला जाणार आहेत आता आम्ही कामाला. मुंबईला? हंडे बुटी. ते सुगंधाच्या नवऱ्याला फोन केला होता रमेशला. हा. ते म्हणलं या तिथं काम आहे तुम्हाला ऑफिसमध्ये, याला ऑफिस बॉयचं काम आहे. आणि मला आपलं थोडं लिखापडीचं ग्रॅज्युएशन झालंय, त्या म्हणा देतो तुम्हाला चांगलं जुगाड लावून तिथं. किराणा दुकान सोडून जातो काय तू? देपुटी तुम्ही पाहता ना गावात किती दुकान झाले, अजिबात गिरायक नाही, काय परवडा कॉम्पिटिशन मध्ये, काय उपयोग आहे अरे त्याचा? हाय, पण आता दादा मुंबईत जाऊन बी तुम्हाला लगेच कोण काम देईल? मग सुगंधाचा नवरा म्हणला ना काम आहे म्हणलं की तुम्हाला तिथं, ते म्हणलं या राहायची खायची सोय माझ्याकडेच आहे, आणि माझ्याच कंपनीत लावून देतो म्हणला तुम्हाला माझ्या याच्यावर अरे, ओळखीवर. तुमचे डोके चलते. आपल्या गावासारखं आपलं उद्या राहायचं व्यवस्थित हे करायचं. डेपुटी
तुम्ही पहा ना, रमेशने मुंबईत फ्लॅट घेतलाय, इथं घर बांधले, एवढं घर व्यवस्थित राहते, सुगंधा बहिणीचे लग्न केले, एवढा पैसा पाणी पाळून येतो. अरे सगळ्यालाच नाही जमत दादा, मुंबईत राहणं सोपं नाहीये. जमायला काय झालं त्याला? आम्ही काय माणसं नाहीत का काय? मी लय चिकाटीन काम करीन डेपोटी. मी जर तिकडून पैसे सासून आणले ना, मग माझ्या तिकडे जुनं एक गुंठा नाही का तिथं मी लय भारी घर बांधीन. बंगला बांधीन, गाडी घेईन. आमचे स्वप्न बघा आता तुम्ही, स्वप्न आहेत ना गावात बी साकार होते. बंबई सपनो का शहर आहे डेपुटी. हा, तिथं सगळे लोक स्वप्न घेऊन येतात आणि पूर्ण करतात. हा. तुमचं ठरलंच म्हणायचं जायचं. हा, आम्ही लगेच निघायचं म्हणून म्हणलं भेटून बायका जावं बी नेतात तुम्हाला. काय? नाही हो, आता रमेशची तर एकटाच आहे. काठाळे चालले वय, काय खरं नाही. बरं झालं आता तुमच्या तिघांच्या बायकामध्ये सुगंधाताई आणि तो दोघी बसत जाते आता. आहे का नाही? हम्म. लक्ष ठेवी जपारी. मग आता लगेच निघले काय? हा, घर तुम्हाला म्हणलं भेटून जावा, नाही जायचं आपलं आता, पिशा भरायच्या आणि निघायचं म्हणलं आता. बरं चालत जादा मनी. मग काय आता मग काम होता ज्याला का नाही उद्या चालता ना. मला भेटन तर तिथं जा. ए ऐका, तुला डेपुटी भेटायचं? म्हणते ना, आमचा जायला घेऊन चालला तुला आहे ना. ना, तुला हे दोघं जण नेऊन तिथं भीक मागायला लावते भाऊ. लय पक्के आहेत ते. आपलं कामचं आहे का कसं असलं बघितलं? आपलं काम चाललंय ना ते चांगलं चाललंय. मुंबई पाहायला भेटन ना. भिकारी सुद्धा करोडपती आहेत तिथले, भिकारी सुद्धा ऑनलाईन पेमेंट घेते. बाबा हा, मग आता हे भिकारी बनूनच चाललेत. ते करोडपती होऊन आले का मग तू जाय. हं? पालट काही कोणी म्हणलं का लगेच करतो. चल उठा, उचल, मी दुपारी डबा घेऊन येतो. उचला एवढं. बरं येऊ का मग आम्ही? बरं चल, हे त्याला त्याला उचला. उचला आल्या, चला. त्याच्या पाठीवर धरा. नाही, नाही. त्याचे काय जाते जाऊ दे. ते बापूने मग बरं जा, बरं का दम्माने जा. हा चालेल. हो काय माझ्याकडे बघू तू पैशासाठी आलता का काय? जे असले ते मला पैसे ते असले तर त्यासाठीच आलता ना. आहे का मला सांगतोय तू? मला बी देता? तुला नाही रे भाऊ, तुला काय देतो. बंडल बघितला ना माग पुरतच नाही मला. तुमच्या नजरा अशा वाईट आहेत ना, मला पैसेच पुरत नाही. तरी 1000 रुपये आले का? मला तू गरीब आहे का? हा, तुला काय म्हणजे त्याला बरं खर्चीला पैसे जाताना मला खर्चेल त्याला जीव लाव. मी तुझा मित्र नाही, तुमचा मित्र नाही का मग? मित्र आहे पण माझा मित्र श्रीमंत आहे, मित्र स्वाभिमानी आहे. आहे का नाही घेणार नाही? आणि त्याला जीव लाव बरं का. त्याला माहित नाही जरा मुंबईचं. नाही आम्ही सोबत राहणार ना. आयला मित्रावर चालले पण राव आता हुरहुर लावून जाता गाड्या तुम्ही. नाही काही नाही, आम्ही येत जाऊ ना बरं, डेपुटी. चल घ्या. हा चल मला बी वाईट वाटू राहिले डेपुटी. मी गावात बघा आता एकदा ठरलंय ना तुमचं जायचं तर जायचं. काम करायचं म्हणलं माणसाला, कुठं बी गेलं ना 2 पैसे कमायचे म्हणलं ना. अरे बिहार उत्तर प्रदेश वाले लोक आपले देऊन काम करतात मुंबईमध्ये. खरंय. तुम्हाला काय हरकत आहे करायला? हा जा चल येऊ मग डेपुटी. या आठवण येईन बरं का डेपुटी, लई आहे की नाही? काय नाही आता व्हिडिओ कॉल वगैरे फोन झाले तर आठवण आली की मला फोन करा. हा जमून ना मग. आणि गावात जसा चॅप्टरपणा चालत होता ना तसा मुंबईमध्ये चालणार नाही. मुंबईचे लोक आपल्यापेक्षा 10 पट चॅप्टर आहेत बरं का. तुमच्या अंडरपॅन्टी गेलेले बी कळायचे नाहीत. आणखीन तुम्हाला तिथं हा जा. आणि आला शहरात जरी गेले तरी आपलं गाव पण जपा. आपले लोक असतात काही तिथं, त्यांना त्यांच्याशी मैत्री करा, हे करा. आणि पैशाच्या मागा नका पळू. चाल येऊ मग तुम्हाला कळ ना आता धकाधकी जीवन मुंबईचं. जा झाल्या डेपुटी. जा. अंडरपेंटीस लोक आपण अंडरपेंटीस नाही चले. जालू भेटून जाऊ आता जात आहे की नाही? सुगंधा पेरू लोक उतल्या होता. काय हो काही नाही, निघतो ना आम्ही आता. निघाले? हा हो ते सगळं व्यवस्थित घेतलं ना तुम्ही बॅगेत? पारीन भरलंय सगळं. आणि तुमचं हा घेतलं ना सगळे व्यवस्थित. टावेल तुमच्या त्या सगळं छोटे कपडे बिपडे सगळे घेतले. हा व्यवस्थित न्या आणि ती व्यवस्थित राहा बरं का. हा आणि काही वाटलं ना त्यांना बिंदास सांगत जा. नाही तू सांग ना त्यांना म्हणा व्यवस्थित. हो, मी नंतर आलेली, पहिले तुमचे बालपणाचे मित्र आहेत. आई पण- मित्र जवळचे का बायका जवळचे ते सांगा. हाय, तेवढं आहे पण आता तू सांग बाबा की आपल्या गावातले आहेत, अहो. जीव लावा, थोडे नवीन येत. एक तर तुला सांगतो सुरू करमायचंच नाही बघ. हा ना. खरंच ना, गाव सोडून ये ना, जाऊच वाटाना. पण आता काय आहे ना, मजबुरी आहे, गेल्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही सांगा आता, आपण जर असं विचार करत बसलो तर मग गावाकडे किती दिवस असं बसणार बरं? अर्ध आयुष्य आता इथंच संपलं. मग आता राहिलेलं काही लेकरा बाळांसाठी काही करायला नको काय? नाही, घरापासून लांब गेल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. झाल्या खरंच नाही होत. आणि कष्ट केल्याशिवाय तर होतच नाही. हे तुला आठवण येईन ना आमची? अहो लय आठवण येईल हो. ए, मग व्हिडिओ कॉल करी जाऊ बरं का. अहो कधी पण संध्याकाळी तुम्ही ड्युटीवरून आले का बिंदास ते पण राहत जातील तिथं, मस्त व्हिडिओ कॉल करत जा. आणि जेवण वगैरे वेळेवर करायचा. आता तुम्हाला कसं घरच्या भाकरी खायची सवय ना, तिथं थोडं जड जाईल पण ठीक आहे चला. चल येऊ मग. हा पण मी येऊ का तुम्हाला सोडवायला? नाही जातो आम्ही. नक्की. तोंड असे बारीक नका करू. अहो काय काय पाय नाही का नाही हा ना? करा मनाच. अहो बरं करू काहीतरी ऍडजस्ट होईल. हा ऍडजस्ट करून घ्या आता. अरे तू बॅग अशी नको घेऊ ना, गुत्यो ना. पाठीला गुतवंती तुम्ही मुंबईला चालले, अशी बॅग जर घेतली ते लोक तुम्हाला असं वज बघूनच काम देतील एखाद्या कुली बिलीचं. धरा. चल
येतो हा. हा जा व्यवस्थित. झालं भाऊजी. बरं येऊ का मी पण? आई जगदंबे, तुझी लेकरं आज बाहेर गावी चाललेत. आमच्यावर तुझी कृपा राहू दे. आमचा प्रवास सुखकर होऊ दे. येतो आम्ही आता. श्याम्या मंदिराकडे पाहिलं ना सोडी जाऊशी वाटत नाही बरं का. काय थोडी का निघले काय? येतो ना डेपुटी आता. लय अचानक तुम्ही, मला वाटलं उद्या जाता का काय? रमेश म्हणला लगेच या. अरे लय तातडीनं चालले बा. हा मग तिथं व्हॅकन्सी असेल ना, मग त्याला वाटलं असेल घ्या बोलून, मग लगेच ते म्हणला या तुम्ही, लगेच तुम्हाला चिकटून देतो. हा तिथं काय जागा बिगा निघल्या हा काय? हा हा ते म्हणलं सगळं घेतलं का सामान विमान? घेतलं. झाल्या. फोन मंडळी- जावर का डेपुटी? अरे आता फोन राहणार नाही का पात्र? हा, फोन आता तिथं पोहोचले का तुम्ही एक फोन करा. नाही करून सांगू ना हा, पोहोचलो म्हणजे. हा डबे बिबे चालले का वाटण रे? हा घेतले. सांगितलं चालली. व्यवस्थित जा, व्यवस्थित काम करा. आता चाललाय तुमचा नाद आहे ना, तर जा आणि व्यवस्थित पैसे माग साचते राहते ना, असं करा काहीतरी. नाही नाही तिथं जपूनच करू ना डेपुटी. चालो या टाइम करू नका. त्याला पिऊ बिऊ देऊ नाही नका. नाही तिथं कशाला त्याला प्यायला देतोय? कामाला चाललेत हा. नाही आता आपले 2 पैसे राहते ना, असं काम करा. रमेश पिऊ तिथे खा. राहायचं आपल्याला, आपण कसं तिथे चूक हे करणार? बघा लई दिवस बी त्यांना बोजे देऊ नको रमेशला. कामाची एकदा सोयी लागलं की तिथं रूम घेऊन टाका. हा आणि तेवढं राहा. घेऊ रूम आम्ही. हा हा आणि 2-3 महिन्यात मग एखादी चक्कर मारी जा गावाकडे. नाही नाही येत जाऊ ना. असं कसं आहे की नाही भाई? हा येऊन जा तुमचं लय हट्ट आहे, नाही तर गावात बी काम होतं. येऊ का डेपुटी? बरं जा चालते. जमन जा रे. चला. जमन जाय जा. टाटा. चालते. चालले गाड्या मित्र हो, पण मला कर्मच नाही गाड्या तुमच्यामुळं. जपून जा रे. झाल्या आता आहे ना मस्त पैकी गेलं ना, आधी मुंबई फिरू बरं का. रमेशला सांगू आम्हाला मुंबई फिरू. मग मुंबई फिरून झालं की आपण मग मस्तपैकी तिकडं काम काय आहे ते पाहून घेऊ, शिकून घेऊ, मस्तपैकी राहू. झाल्या हा तू कमून असा एवढं चेहरा पाडून चाललाय? आपण चाललो ना आता. श्याम्या खरं सांगू का तुला, मुंबईला चालू तेवढा आनंदी बी आहे रे. मला गाव सोडू जाऊशीच वाटत ना मला. पायच निघा नाही माझ्या इथून पुढं. खरं आहे ना राव झाले, मला बी तसंच वाटत आहे राव. पण मी आपला उगाच मनात असा आनंद आणला आणि जाऊ बुवा काहीतरी करू. एवढे लोक जातात मुंबईला, कष्ट करतात, मोठे होतात, श्रीमंत होतात. मला बी तसंच वाटलं आपण काहीतरी करावं. पण खरंच ना, आपण गाव सोडून आपल्याला सवय नाही रे. आपल्याला रोज एकमेकाचे तोंड पाहायचे. आज डेपुटी, गाव, सुगंधा, गावातले लोक. मला तर म्हणजे खरंच माझा पायच मी असं जडांतकरणाने चाललो होतो. पण मी तुझ्याकडे पाहिलं ना, तू माझ्यापेक्षा जास्तच हे झाला होता, म्हणून मी तुला विचारलं. पण आहे ना काही खरं नाही राव मुंबईत. मला तू सांग ना, म्हणजे आपण तिथं जायचं, 4 पैसे कमवायचे, आपलं तिथं कोणीच नाही. हा रोज आपलं सगळं नाही, शक्यच नाही आपल्याला. तर तुला सांगतो मी, आपलं गावच बरं आहे भाल्या माणसा, आहे की नाही? जाऊ दे इथं आपले 2 रुपये कमवले तेवढेच आहेत. आपले लोक आहेत, आपण बसतो उठतो. एकटी मोठं होण्यापेक्षा आपण हळूहळू मोठं भाऊ. पण आपल्या मातीत आणि आपल्या गावातच होऊ श्याम्या. चल खरंच ना तुला सांगतो, मग डेपुटी पण आपल्याला निरोप द्यायला लागले होते ना, मी पाहिलं त्यांच्याकडं. त्यांना बी असं वाटलं नाही की आपण जावं म्हणून. त्यांच्या पण चेहऱ्यावर आहे ना असं नैराश्य होतं की आपली दोघं गेले, गावात करमणार नाही, आपल्याला बी करमणार नाही रे, आहे की नाही? आपला गाव भला आणि आपलं भलं. तर आपण नाही जायचं कुठंच. चल आपण परत मागं जाऊ. चल. काय रे आई सरलं काय? कसं काय माघारी? डेपुटी पायच निघा ना गावातून. पाय निघा ना. आता तुम्ही आवरलं एवढं चालले ना, आता पाय निघायला काय झालं? असं मनात सारखी हुरहुर, गावाविषयी आत्मीयता आपली. हं. तुम्ही करमणारच नाही डेपुटी. सगळं असं डोक्यात आहे ना, सगळं गाव फिरायला लागलं. आणि काय करणार आहे मुंबईत जाऊन तरी सांगा बरं? ते जाऊन 10 कमवायचे, तिथं 2 कमवू. पण आपली माणसं, आपलं घर, आपलं गाव हे सोडून तिकडं मनाला ती रुजानच ती. आता समजलं का तुम्हाला? पार निघाले आणि मग हे करायला लागले. तुम्हाला त्यावेळेस बी म्हणत होतं दादा, आपलं गाव आहे ना, गावात 10 रुपये जरी भेटत असले ना तर आपल्या माणसात राहता येतं. ते 10 रुपये बी पुरत येत. मुंबईला सांगा आता काय तुम्ही काय कामं करणार आहेत मुंबईला जाऊन? नाही कामापेक्षा बी
मुंबईत गेल्यानंतर कोण कोणाला विचारतंय तिथं? हा मग तिथे गेल्यावर कळालं असतं. मला माहित होतं तुम्हाला करामणारच नसतं. तुम्ही 2 दिवस राहिले असते ना आले असते. पण चला देवी मातेने तुम्हाला बुद्धी दिली, परत आले. आणि दोघांना बी सांगतो अक्षर तुम्ही चालले होते ना, माया मला एवढी हुरहुर लागली होती. मोडा टाकायला नको म्हणलं, डेपुटी कमून आडीत येत, आम्ही चांगलं करायला लागलो. मला अक्षरशः मी अजून घरी गेलो नाही, इथेच बसलोय. तसंच झालं आम्हाला. आम्ही दोघं रस्त्याने चालतो ना पुढं, अचानक असं ना मन पायच पुढं येशीच्या पुढे जाऊ द्या ना, आमचं मनच जाऊन द्या ना. मग म्हणलं नको भाऊ, जाऊ दे, आपलं गावच भलं आणि आपल्या गावातच बरे. म्हणजे ना डोळ्यात डेपुटी येडे काय तू खरंच ना. तुम्हाला नाही ना जायचं, इथे राहा. झाल्या तुला बी माझ्याकडे कायम रोज काम आहे. आणि तू बी किराणा दुकान जरा वाढव. हो नाही येड्यान करू नका. हा हो डेपुटी मग तुम्ही 1000 रुपये देते ना, ते धरा पुढे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे नको राहू दे अरे राहू दे राहू दे राहू नको दे राहू डेपुटी, दे. ते मित्र खात्यात दिल ते मला मुंबईला जायला नको आहे. अरे दादा हो, तुम्ही आले त्याच्यापेक्षा पैशापेक्षा लय. दर तुला 500, हा. दर 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 अहो, नको तुला डेपुटी. 500 जा जेवा हॉटेलमध्ये. आणि आता परत मुंबईला जायचं नाव घेऊ नका. जायचंय ना तुम्हाला तर फिरून या, पण गाव सोडून मुंबईला जाऊ नका. गावात करण्यासारखे उद्योग लय आहेत. आता जायचं ना, आता फिरायला डेपुटी संगत जायचं मुंबईला. आणि जेवायला बी आता सोबत जायचं. चला चला म्हणजे उचला, चला चल जालो. 12 फूट. काय हरवलं डेपुटी आमच्या इथं? हरवलं नाही बाबा. मग अरे रस्ता पाहत होतो. रस्त्याला काय पाहता, सगळं पाणी इथं येतं आमच्या दारातून ढवसा असतोय. अरे झाल्या त्यासाठीच पाहत होतो. आता आहे ना कॉन्क्रिटीकरण रस्ता आलाय मंजूर होऊन. काय ह्यो आपला आहे ना. बारे. बरं झालं डिपुटी भाऊ, लय पाणी साठत होतो, माझं डोकंच नुसतं काम करत ते होतं. मागच्या वेळेस तुमची मी बघितली ताई ना, मी म्हणलं आले पाणी नाही ना. अरे तुमच्या घरात पाणी घुसत होतं, मला जरा चढ दिला ना रस्त्याला आणि थोडं पाणी इकडे काढून दिलं ना तरी हे होईल. आता नेमकं झालंय काय माहितीये का, रस्ता मंजूर झालाय तिथपर्यंत. म्हणजे किती मीटर? हे इथून जवळजवळ पूर्ण येशी पासून आहे ना आपल्या 1.5 किलोमीटर. हा 1.5 कशाचा रे, एवढा रस्ता मंजूर होत असतो का? 500 मीटर आहे आपल्या येशी पासून निघतो ना, ती तेवढी कट जाईल. श्याम्याच्या दाराच्या अलीकडेच कट होतोय. नाही नाही श्यामाच्या अलीकडे बराच अलीकडे कट होतोय इथं? इकडे. हा पण तुमची पाण्याची टेन्शन मिटत, कारण की तो जे पुढचा हे खांब आहे का हा. तिथपर्यंत हे होतोय. तिकडचं पाणी तिकडे काढून देता येईल आणि इथलं पाणी तुमचं डायरेक्ट इकडे होईल. जाऊ दे हो डेपुटी, एकदा जर रस्ता झाला ना, व्हायला काय डेपुटी तुम्ही ना. आज सकाळ सकाळ आनंदाची बातमी आहे बाबा आम्हाला. आयला नुसतं ऐकून घेतात पण कधी चहा पाच ना अहो चहा काय, आज तुम्ही जे म्हणाल गोड धोड काय असेल ते. तुपातला शिरा करू का? काही नको नको, मला शिरा बिरा नाही आवडत. मी घरी खाऊन आलोय. मी आपलं चाष्टावरी म्हणलो, ज्यावेळेस रस्त्याचं काम होईल ना तेव्हा तुमच्या दारात बसून चहा पिईन मी. उद्घाटन कधी करायचे? उद्घाटन त्या रस्त्याचं उद्घाटन काय असतं, एकदा मंजूर होऊन आला का काम चालू झालं झालं, त्याला काय उद्घाटन. प्रत्येक रस्त्याचं उद्घाटन काय बसलं तर पुढारी आणावं लागते मला गोळा करून. डेपुटी इथे आहे ना 8 फूट जर रस्ता असला ना, ते दारापर्यंत टाकायचं. म्हणजे 8 फूट नाहीये, 3 मीटरचा रस्ता आहे बरं का सगळा टोटल. हा जवळजवळ 9 फुटाचा रस्ता. ही जी पूर्ण आहे ना, हे इथं वाढवलाय रस्ता आपण, कारण की ती पाणी असं नको व्हायला की मध्येच रस्ता व्हायचा साईडनी पाणी जायचं. हा? आणि तो बसायचा वाड्या खेळत. नाही रोड झाला का हा. त्याच दिवशी मग आपण ना भजी आणि चहा हिथच बसून खाऊ. बरं बरं चालतंय झाल्यानंतर काम आणि काम करताना ना ते लोक जे काही येते ना त्यांना काही बोल जोल नका बरं का. नाही. पाणी बिनी त्यांना लागलं त्या कामगारांना द्या. हा? कुलप झाल्या. लाव तोंडाला. कुलप लावा नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घ्या, पण उगाच वाचा वाचा करू नका. आमचं हे करून द्या आणि ते करून द्या, मग काय होते ते लोक बिसणार आहेत. जाऊ का मी सांगतो. हा अरे काही म्हण हो, डेपुटीने लय भारी काम हा केलं. ना. अहो आपल्याला किती पाण्याचं त्याच्या मच्छर व्हायचे, वास मारायचा. हा किती अवघड आता होईल. गटारीचं टेन्शन नाही, पण बारे रस्ता जर झाला ना त्या दिवशी आपण मस्तपैकी बाहेर आहे ना, संध्याकाळी 8 वाजता बल्ब बिल्प लावायचा आता बाहेर आणि चहा पाणी पिऊ हॉटेल सारखा. श्याम्या होय, काय करतो इकडे खाली? काय म्हणतो आज लय खुश दिसतो. खुश? अयो तुला माहितच नाही का आनंदाची बातमी? काय रे, तुला आनंदाची बातमी कळालीच नाही का? आनंदाची बातमी? हा काय काय म्हणजे आपल्या घरीतला रस्ता मंजूर झाला नाही अड्या, असे होय. सिमेंट रस्ता. मला वाटलं तू गुड न्यूज आहे काय तुझी. गुड न्यूज म्हणजे तुझी यायला तुला तर कधी तेच आठवण म्हणजे साधारण खाता आम्ही. चला बरं झालं बुवा, रस्ता मंजूर झाला ना तिथला, लय बरं झालं. तुला सांगतो लय वैताग व्हायचं रे मला बी, सगळं ते पाणी बिनी सगळं तिथून आमच्या पावसाळ्यात. दारात कसं डबकड सासायचं. हा ना राव, बरं झालं भाऊ. त्या आईला कुठपर्यंत झालंय? कुठपर्यंत म्हणजे ते येतोय घराच्या अलीकडेच कट होतोय. म्हणजे मायापर्यंत नाहीये. नाही
तेवढाच मंजूर करून आणला डेपुटीने. तुझ्यापर्यंत आलाय मग माझ्या दारातून पाणी की साचत होतं डेपुटीने आधी मस्त तुझ्या दारात करून घे इथून या चौकापासून तर ते टिक पर्यंत. आईला डेपुटीने करायचं तर सगळं करायचं ना राव मग तो रस्ता. काय लागला त्या नाकातले केस जायला माझ्या दारात होते म्हणून. तसं नाही रे बाबा, ते तर झालं म्हणजे होऊन जातो ना, पडला का मागे ताच पडतो रे. डेपुटी म्हणले चांगले ते साफसफाई करा दारातली तुम्ही टपक्यास ते उद्याच येणार आहेत कामाला जातो भाऊ. डेपुटी हुशार आहे तू, स्वतःच्या वार्डात बरोबर लगेच स्वतःच्या दारातून जाल्याच्या दारापर्यंत लगेच रस्ता मंजूर केला. असं कुठं असते होय? काय मी उगा आपल्या मनाला एन्जॉय करायचं आहे. अरे बरं झालं तेजस तू भेटला. तुला कळलं का? काय अरे आपला जो रोड नाही का ती कॉन्क्रीट मंजूर झालाय. चांगली गोष्ट आहे ना. चांगली कशाची? त्या डेप्युटीने बरोबर त्यांच्या वार्डापर्यंत ठेवला तू, जाल्याच्या घरापर्यंत संपवतो आणि त्यांच्या घराच्या पुढे थोडासा. काय सांगता हा आपण असं कसं करतील डेपुटी? अबा, तोच तो विषय आहे ना बाबा, म्हणून तर मी निघालो होतो. म्हणलं बोलावं त्यांना, बरं झालं तू भेटला. आता मला सांगा, आपण अर्ध्या रस्त्यात कॉन्क्रीट पर्यंत नाही तिथून काय चिखलांची पाय भरत पुढे जायचं का? नाही नाही शक्यच नाही, पॉसिबलच नाही ते गोष्ट. मग डेप्युटीला सांगू आपण हे असं जमणार नाही म्हणून. करायचं तर बोलू पूर्ण ना आपण डेपुटीशी. हा पूर्ण करा म्हणायचं त्यांना आपण ते रोड. 100%. चल बरं तू लगेच जाऊ. तिकडे आपण चाललं चला चला. कमाल डेपुटीचं असं नाही असं नाही करायला करायला पाहिजे ना. राम राम. राम 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 राम. काय चाललंय? राम राम म्हणा, लांब लांब ठेवा. अरे काय आता का लांब लांब काय ठेवलं? मग काय ते डेप्युटी पटलं का तुम्हाला? हे काय राहिले सांगा ना आता, असं कोण वागल का डेपुटी? काय झालं काय? रस्ता मंजूर केला तुम्ही कॉन्क्रीटचा, आणि कुठपर्यंत केला? नेमकं आमच्या घराच्या अलीकडे संपवला. आली का बातमी तुझ्यापर्यंत? आली म्हणजे मग येणारच ना. डेपुटी तिथून पुढे आम्ही काय त्या चिखला हे करायचं का जाऊन जायचं अरे तेजस, रस्ता मंजूर केला म्हणजे ह्यो सगळ्या सदस्यांनी मिळून एकत्र हे केलंय. मी एकट्याचं काय त्याच्यावर शिक्का मोरतो मी का? मला सांग, चौकापासून तिथपर्यंत पाणी जास्त हे का व्हायचं, त्यावेळेस तिथं पाणी जास्त साचत म्हणून त्या तिथपर्यंत केलाय. म्हणजे बरोबर तुमचा वाढ जे संपवतो ते लगेच एंड झाला बा. अरे तुम्ही सगळ्या गोष्टी वार्डवर कशाला आणता रे? नाही खरंच ते मला काय सांग मग? बरं, तू इथं पाणी साचत का? तू पाणी साचत का? अहो, पाणी नाही साचत, पण पुढे मातीचे ना. सांग बरं मला, ते गटरी बिटरी आहे ते सगळे फुटलेले. अरे होणार आहे ना ते. ह्या आता ह्या निधीमध्ये ना सगळ्या थोडा थोडा वापरावा लागतो. सगळा जर रस्त्यात घातला ना तर मग लय अवघड होतं. मी काय म्हणतो, तुम्ही ना वरून सुरू करा. बरोबर आहे की नाही तेजस? बरोबर आहे. पलीकडून सुरू करा, जे जिथून येईन तिथून येईन मग. अरे हे काय उगा आडमुठी पानावानी काय धोरण आहे बरं? वरून चालू करा म्हणजे काय मग आपल्या घरचं आहे का सगळ्या गोष्टी? अरे जे बघावं लागत साऱ्या गोष्टी. मला सांग, वरून चालू केलं आणि परत पाणी आलं आणून टाकायचं का मग? मग पूर्ण करा ना मग. नाही तसं अरे होत. तुझ्या इथं उतारे आणि तुमच्या इथं तुम्ही आता पेवर ब्लॉक वगैरे टाकून घेतले, तेवढा रस्ता देऊन करून ना. डेपुटीची गरज आहे म्हणून म्हणतो, काही नाही. अहो गरज आहे तर मी काय म्हणतो, सगळाच रस्ता डोक्यात होता आमच्यात, पण काही निधी दुसरीकडे वापरावा लागतोय. दुसरं काम एखादं बंद ठेवा आणि हे पूर्ण करून घ्या बरं तुम्ही. मला रस्ता एवढा सगळा. आनंद झाला डेपुटी काम का चालू, इतका खुश होतो मी. मला आत्ता हे म्हटलं कळलं. हे बघा, जाल्या मागच्या वेळेस मला बघितलं मी, जाल्याच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं बरं का. तो बी होता. दोघं नवरा बायको रातभर पाणी काढत होते. त्यात एखाद्या गोरगरीबाची तिथं होत असलं तर काय हरकत आहे? अहो आमचं गोरगरिबाच्या दारात व्हायचा प्रश्नच नाही. आमचं काही म्हणणंच नाही. मग करायचं तर पूर्ण करा म्हणतो आम्ही. तिथून परत ते पाणी मग काय होईल माहितीये का? रस्ता होईल, पाणी तू म्हणून परत मागं लोंढा येईल आमच्या. माझ्या आमचं चिखल होईल. माझ्या मज डोक्यात होतं पूर्ण करायचा, पण एवढा निधी नाही आपल्याकडे. जेवढा उपलब्ध निधी आहे ना तेवढा करून घेऊ आणि पुढच्या ह्याच्यात मग तुमचा करून घेऊ. नाही डेपुटी जमणार नाही. नाही तर मग आमची हरकत राहील त्या रस्त्यात. कशाला? रस्ता होऊन देणार नाही अरे आम्ही. येडा झाला काय तू? हरकत राहायला का तू? काय दर गोष्टीला चेष्टा समजतो काय? नाही चेष्टाचा विषय नाहीये. झाला तर सगळं होईल, नाही तर कोणताच होणार नाही. होय करायचं नाही रे. खरंय खरंय. हा, दुसरीकडे पहा तुमचं काय ते. काय उपयोग राव हे? उगाच म्हणजे मग काहीतरी आडकाठी घालायची. अरे गावाच्या विकासासाठी तुम्ही थोडं तरी योगदान द्या. अहो डेपुटी ते राहिलं का तर माग राहत ते काम तर पेंडिंग राहील नंतर मग. अहो नाही राहत तुम्ही येतो, मी शब्द देतो ना तुम्हाला. नाही, नको, तुमचं दे. काम काढून घेतो म्हणून. मग तेजस एक अर्ज देऊन टाकू आपण हरकतीचा. विषय संपून जाईल. कशाला उगीच हे करत बसत आपण, पाणी लावत बसत्या गोष्टीला. त्यांना कळत नाही आपण काय करणार आहे. तेजस तू शिकलेला आहे, ह्याच्या आम्ही डोक्यात जरा घाल. अरे दादा काही काही गोष्टी शासनाच्या गोष्टी थोड्या थोड्या टप्प्याने होत असतात. लगेच एक खडी नाही घ्या, लगेच घे गुळण घे पारसा. होतो टप्पा तर मग आमच्यापासून चालू करा. चल रे तेजस. हा टप्पा होतो तर आमच्यापासून चालू करा, नाही तर आमची हरकत आहे. चल तेजस, काहीतरी जास्त मारा बोलण्याचा काढा अर्थ नाही. अरे काय बाबा या पोरांचं लयच अवघड आहे हो. या गावासाठी ना एकाचं चांगलं करायला जावा तर एकाला वाटतं मा वाईट करतोय. अवघड आहे बाबा. चांगला रस्ता मंजूर होऊन आलता. काय करावं आता? मग डोकं चालणार आता ह्याच्यावर. काय झालं बा? काय हो डेपुटी लय नाराज आहेत. जरा गोड तोंड करा. काय दोड तोंड करतो, कडू तोंड केलं श्यामीने जायला माझं. आधी खरा हो लय नाराज असा. जरा जरा. खा. अरे, चांगला रस्ता तो आहे तिथं व्हायला लागला होता. हा मग श्यामीने तेजसने आडकाठी घातली. कुणी श्याम्या काय म्हणतोय, तुम्ही बरोबर तुमच्या वार्डपर्यंत रस्ता आणला आणि तिथून पुढे रस्ता मला सांगा आता
वाढताण्याचा काय संबंध आहे काय तुमच्या इथं पाणी साचत होतं म्हणून मी माझ्या डोक्यात होतं ते तुमचं करून दिलं तुमच्या मागच्या वर्षी नवरा बायकोचे हाल बघितले म्या आणि सगळ्या सदस्य साया घेतल्या म्हणलं बा तेवढा रस्ता होऊ द्या हा. आता श्यामाच्या काय पुढचं उठायचं गरज आहे काहीच गरज नाही श्याम अजून काय म्हणला म्हणला काय नाही ते म्हणतो झालं तर सारा रस्ता होईल नाही ते रस्ता करणार नाही रस्ता व्हायचाच नाही मी हरकत अर्ज देणार आहे म्हणतो म्हणजे माझ्या दारा पुढून व्हायला लागला ना डेपुटी म्हणूनच जळवतोय तू तो दारा पुढचं नाही काय त्याच्या डोक्यात पण त्याला काय वाटतंय की बा सगळा रस्ता व्हावा मग त्याच्यापर्यंत आणि मला सांगा आता जेवढा निधी आहे तेवढा तो वापरावा लागेल का पुढच्या निधी टायमाला ते करू का करू वरून चालू कुठून त्याच्या काय घरापासून हो मग डापकड माझ्या दारात तसंच अरे मग राहते ते तर डोक्याला चिंता आहे माया त्याच्यामुळेच मी म्हणतोय पण त्याला वाटतंय की बा माझ्या वार्डातलं तू असल्यामुळे मी आधी रस्ता तुमचा करून देऊ राहिलो येड्या डोक्याचं येते माझ्या दारात माझं काय हरकत नाही पण माझ्या दारात डापकड साधे तुम्ही माणसं तरी जातील का मग आणि आता काय करावं आता त्यांनी जर अर्ज दिला तर परत तो मग तसाच रस्ता पडून जाईल बघ त्याला तुझ्या गोष्टीला समजून मी सांग बघतो डोकं हाणतो अय पारे ती बादली ठेवून चल बरं तिकडं कुठं जायचंय कुठं जायचं म्हणजे श्याम्यान रस्ता आडीला तू होऊन द्या ना आपल्या ते रस्ता कस काय कस काय म्हणजे ते होऊन देणार नाही मी पत्र पित्र करतो वर चला श्याम्याला आहे ना दाखव आपण कच का ग्रामपंचायत औचित्यवाडी माननीय सरपंच माननीय अय श्याम्या तो कमन थांबिला रे रस्ता आमच्या दारातून होतोय तो आम्ही गेलो थांबिला भाऊ मग काय संबंध काय तुमचा थांबायचा बरं होतोय ना रस्ता तुला काही गरज आहे का मध्ये खोंबे घालायची अरे झाले पण पुढे किती अडचण येतील पुढं पुढं आमच्या दारात डबकड साचत तवा पारे तिथं मरणाचा चिक्कल होतो पावसाळ्यात तिथं माशा घोंगत्यात रात्रीचे मच्छर होत्यात म्हणजे आम्हाला डेंगू होऊन मारायचंय का हा म्हणजे काय मच्छर आम्ही सोडतो काय आणून त्यात पाळायला? मग होतंय एखादं चांगलं काम तर होऊ द्यायचं ना मग चांगलंच बघून व्हाय- कसं नाही तुम्हाला अहो वहिनी चांगलंच व्हायसाठीच अर्ज करतोय आम्ही की बाबा करायचं तर पूर्ण करा पूर्ण करा आणि आम्हाला तुमच्याबद्दल काही हरकत नाही नाही. पण सगळा व्हावा अशी आमची इच्छा आहे तुझ्या फक्त. दारात चालला ना आमच्या पोटात दुखलेलं नाही हा. पण आमच्या दारातून बी जावा ना अशी इच्छा आहे आमची आता झालं पुढल्या टप्प्यात डेपुटी म्हणले ना टाकी तो मग तुमचं काय पुढचं कोणी पाहिलं राजा इथं 5-5 वर्ष काही गोष्टी होत नाहीत बरोबर चांगलं माहिती गावात श्याम्या डोकं फिरू नको बरं का तुला रस्ता होऊन द्यावा लागेल लोक फिरू नको म्हणजे मग? किती रे अर्ज लिही भाऊजी अर्ज बिर्ज अरे, काय अरे, लिहायचं? काय संबंधी अर्ज लिहायचा आमच्या तिथून रस्ता होतोय मी तुझ्या नावाने अर्ज लिहित नाही कळलं ना तुला कोणाच्या सरपंचाला नावाने लिहितोय मी सरपंचाच्या नावाने होतोय ना रस्ता आमच्या वावरात आमच्या दारातच हा, दारात. आल्यावरती कसं काय तुम्ही लगेच बोललं लगेच डेपुटी भाऊला जाऊन कसं काय सांगितलं तुम्ही डेपुटीला आम्ही हेच सांगितलं काय सांगितलं आपण की रस्ता पूर्ण करा आमच्या दारापासून सुरू करा हा झाल्या तसं काही तुमच्याबद्दल नाही सांगितलं ते तर म्हणले ते नका समजून सांगू त्याच्या तुलाही शिकलेला असेल तर तिकडं मुंबईला हो डेपुटी ते जे आले श्यामेचे ते रस्त्यावर तुम्हाला भांडणं चालू येतील दुकानापाशी दुकानापाशी शामरावच्या अरे काय करावं जाल्याला आताच मी म्हणलो होतो जरा समजून घे त्याला समजून सांगता ते वाद चालू केला का रुपा वहिनी पण आहे, तेजस भाऊ पण आहे तिथं लय भांडण चालू आहे हा तुम्ही त्याला शिवाय त्या मिटणार नाही होते बरं, एक काम कर हे ना जुनं काढलंय हे नवं आणलंय ना हा. हे त्या राम्याला लिहून दे त्याला नाही बसून टाक हा. बरं का हा. तू जाय हा, आलो जातो जा, मी. मिटून आलो सांगते काय म्हणते बघू हा टप्प्याला होऊ द्या ना पण आमच्या दारात पुढच्या टप्प्याला तुमच्या दारात करा मग एक काम करा या टप्प्याला आमच्या दारात होऊ द्या पुढच्या टप्प्याला तुमच्या दारात हे करा आमच्यापासून टाकलेले आमच्यापासून अहो, मोजले कळलं का तुम्हाला त्यांना बघवण आहे आपल्या दारात रोड चाललाय ते अरे अरे डेपुटी झाला आले. का वाद चालू अरे तो मला काही सांगाव का नाही अरे ज्याला तुला मी नीट म्हणलो होतो त्याला समजून सांग का भांडण करायला लागले तुम्ही ते आरडाओरडा करतो आलेला डेपुटी ओढून घेतलं ते पत्र पण लिहून द्या रे, ते लिहून द्या ना आम्हाला काही पत्र लिहितोय बंद करतोय सगळा रस्ता हे असे आडे पडत आहेत. नाही राव तुम्ही लगेच अर्ज लिहायला घेतला तुम्हाला कळायला पाहिजे आम्ही काही डेपुटी मी तुम्हाला म्हणलंच होतं ना की अर्ज करणार आहे म्हणून मी आज काही लपून छपून केलाय का आम्ही हा अरे काही गोष्टी समोरच्या निमित्त देतात अरे मला काय म्हणायचं श्याम्या मागच्या वेळेस तुमच्या गटाराचे कामं करून दिले त्यावेळेस आडा आला का हो आम्ही आडे आलोत का कोणी ती सदाभाऊ मला तिला वार्डले काम करून आम्ही करून दिले ना आणि एका वार्डले एक एक मार्गी लागू द्या ना आणि ते जे अरे तुला अजून तू गाव किती राहिलेलं नाही दादा जरी तुझ्या घरापर्यंत होत नसला तर पुढच्या रस्ता तुझा होणार आहे हे बघ आता जर जालेच्या रस्त्यापर्यंत जरा जालेच्या घरापर्यंत रस्ता जरी झाला आणि जर तू दुसरीकडे दुसऱ्या वार्डात वापरला तर तुमचा कायमच पडत राहील ना ते आणि पुढच्या वेळेस नाही आला निधी मग अहो डेपोटी कुठून न झाला तरी रस्त्याने जावं लागणार आहे का नाही यांना चांगला रस्ता होतोय थोडाफार तर काय किती पुढे रस्ता 50 ते 100 मीटर रस्ता राहतोय पुढून हा किती त्याला किती घे होईन बघू ना आपण पुढच्या वेळेस करून घेऊ ना काय ते दुसऱ्या कामातलं उरलेलं करून घेऊ आणि हे बघा जर तुम्हाला हाणून पाडायचं असलं तर बाकीचे सदस्य त्यांच्या वार्डात आता हे करणार आहे तसं नाही डेपुटी आम्हाला हाणून पाडायचं वगैरे काही विषय नव्हता आमची इच्छा होती बुवा आमच्या बी दारात व्हा दुसरं काय बघा, हे गाव पातळीवरती प्रत्येकाला जास्त आकस असतो की यांच्या घरापर्यंत झाला माझ्यापर्यंत व्हायला पाहिजे होता माझ्यापर्यंत येतो का नाही येणार आहे ना जरा दम धरावा लागत होतं काही गोष्टीला होईन का नक्की अरे
होईल का नक्की म्हणजे मी आता शब्द देत नाही तुम्हाला पण मी करून घेईन. बघ आहे का मग आपण असं शब्द डेपुटी लिहून म्हणजे देत निधी नाही. येईल का बाबा असं आमचं म्हणणं परत येईल का निधी लवकर हे करू ना आपण ग्रामपंचायत आता देऊ राहिले तर निधी. लिहून द्या आम्हाला की पुढच्या 6 महिन्यात नाही तर वर्षभरात पुढचा रस्ता होईल मग. आहे की असं नाही? लिहून जर नाही, दिला लिहून. लिहून नाही देता येत दादा. बघ मी काय म्हणलं तुला 5 वर्ष बी होणार नाही पुढचा रस्ता मग काय अरे, करायचं अहो पण जिथं होतोय तिथवर तर होऊ द्या ना, तेवढा तर फायदा आहे का नाही? आणि निवडूनच नाही आले सर या महिन्यामध्ये मी काय आता मी पडलो आता बघा. मी काय करू? अरे, तू काय चालला जर तरच्या गोष्टी करायला माणसाला सकाळचा संध्याकाळचा भरोसा नाही. माणूस जगन का मरत. रस्ता होत्या म्हणतोय मी तर तुम्हाला शब्द देतोय ना मी करून घेतो म्हणून का लिहून देऊ साऱ्या गोष्टी. नाही नाही हरकत नाही डेपुटी पण प्लीज तुम्ही लक्ष घालून तेवढं प्लीज करून अरे घ्या मी जरा. म्हणतो मी शब्द देतो ना, पुढच्या वेळेस मी करून घेतो म्हणून. अहो तेजस भाऊजी बाबा? तुम्ही शिकलेले आहे की हो? हे बघ मी हो ना, मी- परकडपणे सांगतो मी लिहून देत नाही पण एवढा विश्वास देतो की पुढच्या वेळेस मी स्वतः उभा राहून पुढचं काम करून घेईन. मग त्यावेळेस मग कांदा राहा तुम्ही. आणि हे बघा जर असं तुम्ही आज वाद करीत बसले तर रस्ता होणार नाही काय नाही दुसरा निधी दुसरीकडे वापरला जाईल आणि हाय ती परिस्थिती वाढायला चालू आहे. तुला सांगतो तो ताप सोपा आहे का तिथून तुला गाडी आणता येते का तुला लांबून जावं लागत नाही काही ज्यावेळेस पाणी जरा चला पावसाळ्यात मला ते तळ्याकून जावं लागेल हा. मग तूच जायशील ना त्या रस्त्याने. आणि अरे आपल्या उपर आता तुझं घर चांगलं आहे तेजेचं घर चांगलं आहे या बिचाराच्या घराला खिडक्या नाहीत मच्छर होते हे होते हा त्याचं जोपर्यंत घरकुल मंजूर होत नाही तोपर्यंत जरा दम धारांदारशी एक एक वस्तू लागू द्या सोयीला. बरं चालतं डेपुटी तुम्ही म्हणता म्हणून पण मग करा बरं का नक्की नाही नाही डेपुटी करतील ना डेपुटीचं तेवढं आहे बोलतात मी म्हणजे. शब्द असा देतोय की पुढच्या निधीमध्ये तुमचं काम करून देऊ. आता वाद करू नका आणि गावाच्या याच्यासाठी आहे ना जरा कुठेतरी माघार घ्यायची का रे. हो तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय वाटतं की मी आहे ना सगळं माझंच बघतो आणि सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग गाव पातळीवर काम करायचं म्हणलं राजकारणात तर थोडं लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्याचा विचार करावा लागतो आणि दूरदृष्टी ठेवावा लागते. जरा शिका नाही नाही हरकत आणि तुला तर ग्रामपंचायतला उभं राहायचंय. नको भाऊ मग हा? कशाला उभा राहू? मी काय म्हणतो आता वाद घालू नका जरा व्यवस्थित राहा ते अर्ज माग घे. हा खुशाला अर्ज करायला निघाला होता. अरे देवा. हो तसं नाही रुपावहिनी चल. अर्ज केला म्हणजे काय पण आता बोलायचं मिटलंय त्याच्यासोबत ना, आता काय करू नका कुठं ना तेवढं होतंय होऊ द्या. आमचा काही वाद थोडीच होता राव आपला. जाऊ दे शामराव. बरं जाऊ दे डेपुटी म्हणलेत ना आता हा, होतील चट. होईल. हे बघ असं केलं ना कमी कमी शब्द तरी मिळाला आपल्याला हा. नाही तर आपण असं काही केलं नसतं ना तर आपल्याला वारे सोडून दिला असता. आता जबाबदारी काहीतरी दखल तरी घेतील. म्हणते तरी बा मागचे हा ठीक आहे बा तू माघार घेतली होती आता देतो बा करून तू जाऊ दे बरं झालं त्या निमित्ताने येऊ का? हा, येऊ का हा.